श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, उद्या आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पवित्र असा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा आणि आज आहे भावाच्या बहिणीचा उपवास. या तिन्ही गोष्टीचा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आज जाणून घेणार आहोत आपण भावाच्या बहिणीचा उपवास कसा करावा, का करावा आणि कधी केला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने जवळपास प्रत्येक घरामध्ये महिला अत्यंत श्रद्धेने आणि आनंदाने भावाचा उपवास करतात. पण हा भावाचा उपवास नेमका का केला जातो, या उपवासामागील पौराणिक कथा काय आहे, या दिवशी चुकूनही कोणता एक पदार्थ खाऊ नये, हातावर मेहंदी का काढतात, झोका का घेतला जातो आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी हा उपवास का करावा का, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला मध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक लाईक मात्र जरूर करा. भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करूया आणि आजचा हा उपवास आपण धरूया. मैत्रिणींनो, यंदा 2026मध्ये नागपंचमीचा पवित्र सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जाणार आहे आणि ही शुभ पंचमी तिथी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आली आहे. तसेच या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवार म्हणजे आजच्या दिवशी 16 ऑगस्ट 2026 रोजी भावाचा उपवास पाळला जाणार आहे. या दोन्ही दिवसांना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. महिला हा उपवास आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये या मंगल भावनेने केला जातो. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सणांचे स्वतःचे वेगळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामधील पहिला मोठ्या सणापैकी एक म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असलेले वासुकी नाग तसेच शेषनाग, तक्षक आणि इतर नागाचा उल्लेख आपल्या पुराणामध्ये आणि धार्मिक ग्रंथामध्ये आढळतो. त्यामुळे या दिवशी नागांना दैवी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. ग्रामीण भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते, तर शहरामध्ये नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्रीची पूजा केली जाते. दूध, लाह्या, फुले, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून नागदेवतेकडे संपूर्ण कुटुंबाचे रक्षण, सुख समृद्धी आणि संततीचे कल्याण यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु मैत्रिणींनो, नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा हा उपवास हा फक्त एक धार्मिक विधी नाही. त्यामागे एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आणि बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाची भावना दडलेली आहे. हा उपवास नेमका कसा सुरू झाला, त्यामागील कथा काय आहे आणि हा उपवास केल्याने कोणते पुण्यफळ मिळते, चला आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार सत्येश्वरी देवी आणि सत्येश्वर यांची कथा मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया. भावाच्या उपवासामागील एक अतिशय सुंदर आणि पौराणिक कथेनुसार पूर्वी सत्येश्वरी नावाची एक देवी होती. तिचा लाडका भाऊ होता सत्येश्वर. भाऊ बहिणीचे एकमेकावर अतिशय प्रेम होते. दोघेही एकमेकाशिवाय क्षणभरही राहत नसत. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा मृत्यू झाला. भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सत्येश्वरीला अतिशय मोठा धक्का बसला. तिने त्या दिवशी अन्न पाणी ग्रहण केले नाही. भावाच्या आठवणीत ती दिवसभर रडत राहिली आणि ईश्वराची प्रार्थना करू लागली. रात्र झाली. दुःखाने व्याकुळ झालेली सत्येश्वरीला स्वप्नात तिचा भाऊ नागरूपात दिसला. सत्येश्वरीने त्या नागरूपाला आपल्या भावाचे स्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा केली. तिची श्रद्धा, प्रेम आणि निस्वार्थ भावना पाहून नागदेवता प्रसन्न झाले. तेव्हा नागदेवतेने सत्येश्वरीला आशीर्वाद दिला, आजपासून जी बहीण मला आपल्या भावाच्या रूपात मानून श्रद्धेने पूजा करेल, उपवास करेल आणि आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करेल, तिच्या भावाचे मी सर्व संकटापासून रक्षण करीन, त्याला दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धी प्रदान करीन. म्हणूनच अनेक भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावाचा उपवास करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपल्या भावाच्या आरोग्य, दीर्घायुष्यासाठी आणि
मंगल जीवनासाठी प्रार्थना केली जाते. मैत्रिणींनो, या कथेचा खरा संदेश हा आहे की बहिणीचे आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि प्रार्थना यांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. उपवासामागे केवळ अन्नाचा त्याग नसून प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना आहे. मैत्रिणींनो, आता प्रश्न हा पडतो की भावाचा उपवास केल्याने नेमके कोणते पुण्यफळ मिळते? कोणत्या महिलांनी हा उपवास करावा आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी हा उपवास धरावा का? चला तर आता जाणूया सविस्तर माहिती. भावाचा उपवास केल्याने काय फळ मिळते? मैत्रिणींनो, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. भावाचा उपवास केल्याने नेमके काय फळ मिळते? हा उपवास केल्याने आपल्या भावाच्या जीवनामध्ये कोणते शुभ परिणाम घडतात? नागपंचमीच्या आदल्या दिवशी श्रद्धेने आणि नियमपूर्वक केलेल्या भावांचा उपवास अत्यंत पुण्यदायी मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना नागदेवतापर्यंत पोहोचते. नागदेवतेच्या कृपेने भावावरील संकटे दूर होतात, त्याला उत्तम आरोग्य लाभते आणि त्याच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदते. या उपवासाचे आणखीन एक महत्त्वाचे फळ म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ होते. केवळ रक्ताच्या नात्यापुरतेच नव्हे तर कुटुंबातील स्नेह, एकोपाही वाढावा अशी या उपवासामागील भावना आहे. श्रद्धेने केलेले व्रत मनाला संयम, सात्विकता आणि सकारात्मकता विचारांची दिशा देते. म्हणूनच या दिवशी राग, वाद, कटू बोलणे, कोणाचाही अपमान करणे किंवा मनात द्वेष ठेवणे टाळावे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, उपवासाचे फळ हे केवळ अन्न न खाल्ल्याने मिळत नाही. उपवासाचे खरे फळ श्रद्धा, शुद्ध आचरण, सात्विक विचार, प्रामाणिक प्रार्थना आणि ईश्वरावरील विश्वास त्यामुळे मिळते, अशा आपल्या धर्माची शिकवण आहे. याच कारणामुळे या दिवशी अनेक महिला सकाळपासून नागदेवतेचे स्मरण करतात, पूजा करतात आणि आपल्या भावाच्या सुखी, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. मैत्रिणींनो, या दिवशी एक अशी चूक अनेक महिलांकडून नकळत होते, ज्यामुळे उपवास अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. तसेच या दिवशी चुकूनही एक विशिष्ट पदार्थ खाऊ नये अशी ही परंपरा आहे. तो पदार्थ कोणता आणि उपवासाच्या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? आता पुढे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. भावाच्या उपवासाच्या दिवशी काय खाऊ नये, कोणत्या चुका टाळाव्यात? आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे भावाच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही काय खाऊ नये आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रांतात परंपरा थोडी वेगळी आहे, त्यामुळे उपवासाचे नियमही काही ठिकाणी बदलतात. मात्र काही गोष्टी जवळपास सर्वत्र समान मानल्या जातात. सर्वात आधी अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की भावाच्या उपवासाच्या दिवशी तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे. विशेषतः कांदा आणि लसूण याचा वापर करू नये असे मानले जाते, कारण उपवासाचा दिवस हा सात्विकता, संयम आणि भक्तीचा दिवस मानला जातो. तसेच मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. काही ठिकाणी असेही मानले जाते की उपवासाच्या दिवशी खोटे बोलणे, कोणाशी भांडणे, रागवणे, कटू बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे हेही व्रताच्या भावनेला बाधक ठरते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा न करता उपवासाचे पदार्थ खाणे टाळावे. प्रथम नागदेवतेचे स्मरण करावे, पूजा करावी, प्रार्थना करावी आणि त्यानंतरच उपवास सोडावा. उपवास करत असाल तर शक्यतो सात्विक पदार्थच घ्यावेत. फळे, दूध, दही, साजूक तुपाचा अल्प वापर तसेच आपल्या घराच्या परंपरेनुसार उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. मैत्रिणींनो, अनेक जणी असा प्रश्न विचारतात, या दिवशी हातावर मेहंदी का काढतात, झोका का घेतात आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी भावाचा उपवास का करावा? सर्वप्रथम जाणून घेऊया हातावर मेहंदी का काढली जाते. सत्तेश्वराच्या निधनानंतर नागदेवांनी सत्तेश्वरीला आधार दिला आणि तिच्या दुःखात तिची साथ सोडली नाही. काही दिवसांनी सत्तेश्वरीला अशी भीती वाटू लागली की नागदेवही आता तिला सोडून जातील. तेव्हा तिने नागदेवतेसमोर हात जोडून विनंती केली, माझ्या भावाच्या रूपात तुम्ही मला सदैव साथ द्या, मला कधीही एकटे सोडू नका. असे म्हणतात की नागदेवांनी तिला वचन देताना
तिच्या हातावर नागाच्या फण्यासारखे काही शुभचिन्हे उमटली. सत्यश्वरीने त्या चिन्हांनी आपल्या भावाच्या प्रेमाचे आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले. नागपंचमीच्या काळात महिला हातावर मेहंदी काढतात असे सांगितले जाते. मेहंदी ही भावावरील प्रेम, मंगल भावना आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. नागपंचमीला झोका का घेतला जातो? सत्यश्वरीच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सत्यश्वरीला नागदेव दिसेनासे झाले. ती व्याकुळ झाली आणि त्यांचा शोध घेत जंगलात फिरू लागली. शोध घेत असताना ती एका मोठ्या झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. तेवढ्यात नागदेव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला सत्यश्वराच्या रूपात दर्शन दिले. आपल्या भावाचे दर्शन झाल्यामुळे सत्यश्वरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदात ती झाडाच्या फांदीवर झोका घेऊ लागली. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी मानाचा झोका घेण्याची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. असेही मानले जाते की झोका जितका उंच जातो तितकी भावाची प्रगती उंचावत जाते आणि झोका खाली येताना भावाच्या आयुष्यातील दुःखे, संकटे आणि अडचणी दूर होतात. ही श्रद्धेची भावना असून अनेक भागात आजही परंपरा जपली जाते. भाऊ नसेल तर भावाचा उपास करावा का? नाही. बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जाणारा भावाचा उपास हा नागदेवतेला भाऊ मानून केला जातो. म्हणून ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेला आपला भाऊ मानून हा भावाचा उपास अवश्य करावा. मैत्रिणींनो, या दिवशी नागदेवतेबरोबर भगवान शिवाचीही पूजा केली जाते. कारण भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहे. त्यामुळे शिवपूजा आणि नागपूजा केल्याने त्यांच्या कृपेचा आशीर्वाद लाभतो. आता जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. परंपरेनुसार नागपंचमीची आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. या दिवशी शक्यतो तळू नये, कारण अग्नीवर तळणी करणे म्हणजे टाळायचे परंपरा आहे. तसेच बेडी, चाकू किंवा धारदार हत्यारांनी भाजी किंवा इतर पदार्थ चिरणे टाळावे अशी ही प्रथा आहे. अनेक ठिकाणी पाळली जाते. या दिवशी अतिशय गरम अन्न खाऊ नये. उपवासाचे पदार्थ असले तर ते थोडं थंड झाल्यावरच ग्रहण करावेत. याशिवाय कोणाशीही वादविवाद करू नये, कटू बोलू नये, राग धरू नये किंवा कोणाचे मन दुखू नये. कारण उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग नसून मन, वाणी आणि आचरण याचीही शुद्धता राखणे हा आहे. श्रद्धा, प्रेम आणि शांत मनाने केलेले भावाचा उपासच सर्वाधिक फलदायी मानला जातो. अशा परंपरेची शिकवण आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा उपवास याविषयी सविस्तर माहिती आपण आज जाणून घेतली आहे. या उपवासामागील सत्यश्वरी आणि सत्येश्वर यांची कथा, या उपवासाचे महत्त्व, कोणते पुण्यफळ मिळते, हातावर मेहंदी का काढली जाते, मानाचा झोका का घेतला जातो, गोष्टी कोणत्या टाळाव्यात आणि हा उपवास श्रद्धेने कसा करावा, या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या. आपल्या प्रत्येक सणामागे केवळ धार्मिक विधी नसतात, तर त्यामागे प्रेम, आपुलकी, नात्याची जपणूक, श्रद्धा आणि संस्काराचा अतिशय सुंदर संदेश दडलेला असतो. भावाचा उपासही याच भावनेने केला जातो. म्हणूनच हा उपवास करताना केवळ परंपरा मानून नव्हे, तर आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या मांगल्यासाठी मनापासून प्रार्थना करा. भगवान शिव आणि नागदेवतांची कृपा आपल्यावर सर्वांवर सदैव राहू हीच प्रार्थना. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.